नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंगला मावशी जेवण करत असते आणि कावेरीने बनवलेल्या भाकरी बघून मंगला मावशी विचारते की अगं कावेरी, माझ्या भाकरी का फुगत नाही? तुझ्या भाकरी किती मस्त अशा टम फुगत असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते की अगं मंगला, तू भाकरी करण्यापेक्षा भाकरी खाण्याकडे जास्त लक्ष देते. काय भाकरीसारखी टम्म कशी फुगत चालली? जरा ते काय म्हणतात डाएट का फाएट ते करत जा, तर आत्ताच तुला गुडघेदुखीचा त्रास सुरू होईल. तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं, हवा जरी खाल्ली तरी माझ्या अंगाला ती लागते. तू काळजी करू नको, त्या रेवाला उचलून फेकेल इतकी ताकद माझ्यामध्ये आहे. तेव्हा कावेरी म्हणते की हो खरंच, रेवा सुद्धा एक डोकेदुखीत झाली आहे. काय करावे तिचं तेच समजत नाही. तेव्हा मंगला मावशी म्हणते की ती मुकादम फॅमिली आहे ना, ती सुद्धा थोडीशी वेडीच आहे. पोटामध्ये आत्ता त्यांच्या फॅमिलीतील कुणाचंच ते बाळ नाही, तरी सुद्धा त्यांनी तिला त्या फॅमिलीत का ठेवून घेतले असेल? की समाजसेवा करण्याची काय गरज? आणि समाजसेवा जर करायची असेल तर घरातल्या सुनेला मान द्या, कशाला त्या रेवाला डोक्यावर घेऊन नाचतात? तेव्हा कावेरी म्हणते की हो ना, आणि या सर्वामध्ये मला आपल्या रमाची खरंच खूप काळजी वाटते ग. आपली रमा खूप भोळी आहे, तिला असे हे टक्के टुक्के नाही कळत. म्हणून कसे होणार माझ्या रमाचे? असे बोलून कावेरीला रमाची खूप काळजी वाटू लागते. त्यानंतर इकडे मयुरी ही मुलांच्या कपड्याच्या ड्रेसमध्ये वर गेलेली असते आणि आता मुलीचा जो काही ड्रेस असतो म्हणजे मयुरी बनून ती खाली आलेली असते. सर्वजण मयुरीकडे बघू लागतात. तर पार्वती आजी विचारते की काय असे का करतेस तू? मगाशी तर कपडे मुलांचा ड्रेस होता आणि आता तर मुलींचा ड्रेस घालून आली. काय चालले मयुरी तुझे हे सर्व? तेव्हा मयुरी म्हणते की आई आजी, तू हे काय बोलते? आत्ता थोड्या वेळापूर्वी मी माझा बॉयफ्रेंड होता ना, त्याला तुमच्याबरोबर बोलण्यासाठी पाठवले होते. मला वाटले होते की तुमची त्याची ओळख व्हावी, तो कुठे राहतो, काय करतो. परंतु तुम्ही तर जे काही एक ऐकून न घेता उलट त्याचा अपमान केला. मी का माझ्याशी असे वागता? तुम्हाला माझं चांगलं नाही बघवत का? मी जर असेच वागत राहिला तर मी घर सोडून पळून जाईल आणि तुम्हाला माझं तोंड सुद्धा दाखवणार नाही. तर मयुरीच्या या वागण्याचे सर्वांना टेन्शन येते. सीमाच्या तर डोळ्यातच पाणी येते. मयुरी म्हणते की तुम्ही कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला शोधणार नाही आणि फक्त तुम्हाला माझ्या आठवणी राहतील आणि तुमच्या डोळ्यामध्ये फक्त पाणी पाणी येईल. तेव्हा पार्वती आजी मयुरीला शांत करते. मयुरीवर ती भयंकर भडकलेली सुद्धा असते. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी प्लीज तू शांत हो, मयुरी ताईवर असे काही रागू नको. आणि मयुरीला म्हणतो की मयुरी ताई, अगं तुझे हे सर्व काय चालले? तू आत्ता आमच्या सर्वांसमोर मुलांचा ड्रेस घालून वरती गेली आणि मग तू असे का वागतेस? मयुरी म्हणते की अरे अक्षय, असं का बोलतोस तू? मी तुम्हाला किती वेळेस समजावण्याचा प्रयत्न करते की मी माझ्या बॉयफ्रेंडला तुम्हाला भेटण्यासाठी पाठवले होते, का तुम्ही माझ्याशी असे वागता? आणि हात जोडून मयुरी सर्वांना म्हणते की प्लीज माझ्याशी असे वागू नका. आणि अक्षयला म्हणते की अक्षय, तू साधा शिंकला तरी, पापणी जरी पडली ना तरी सगळे धावत येतील. माझं काय, मी पडले धडपडले, कुणाच्या प्रेमात सुद्धा पडले, कोणी माझ्या आयुष्यात सुद्धा आले, त्रास झाला, आनंद झाला आणि मी मेले तरी या घरामध्ये कुणाला माझा काही फरक पडणार नाही. तेव्हा सीमा रडतच म्हणते की मयूबाळा, अगं ऐक ना, काय बोलतेस तू हे सर्व? तेव्हा मयुरी रागाने म्हणते की आई, तुझं बाळ मी नाही तर अक्षयच आहे. मी जर तुझे बाळ असते तर माझ्या बॉयफ्रेंडचा तू असा अपमान नसता केला. तेव्हा मयुरीच्या या वागण्याचं सर्वांना टेन्शन येते. त्यानंतर इकडे शशिकांत क्लब बारमध्ये आपल्या मित्राबरोबर पत्ते खेळत असतो. तेव्हा तो सर्व डाव जिंकतो. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की तुझा हात तर खरंच लकी दिसतोय. तेव्हा शशिकांत आपला हात दाखवतो आणि हा हात नाही तर माझा परीस आहे, ज्याला टच करेल त्याचं सोनं होतं. तेव्हा शशिकांत हा शेवटचा डाव खेळायला लागतो, परंतु त्याच्याकडे काही पैसे सुद्धा नसतात आणि क्रेडिट कार्ड सुद्धा हे त्याचे बंद झालेले असते. तेव्हा पंकज तिथे आलेला असतो आणि तो हे सर्व बघत असतो. तेव्हा त्याचा मित्र म्हणत असतो की अरे तू आत्ताच काय म्हटला की तुझा हात सोनं आहे? तेव्हा शशिकांत म्हणतो की ही घे माझ्या लग्नाची अंगठी. आणि तो माणूससुद्धा आपल्या हातातील अंगठी काढतो. तेवढ्यात शशिकांतची एक जी काही मैत्रीण असते ती आलेली असते आणि हाय शशी असे बोलते. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी तू बाहेर थांब, मी आलोच लगेच. तेव्हा पंकज हे सर्व बघून मनात म्हणत असतो की हा माणूस काही सुधारणारा नाही. नंतर इकडे पार्वती आजी मयुरीवर खूपच भडकलेली असते आणि अक्षयला म्हणते की गाढ झोपलेल्या माणसाला असे अंजारून गोंजारून नाही उठवता येत, त्याला भानावर आणावेच लागते.
आणि पार्वती आजी ही मयुरीजवळ येते आणि मयुरीला म्हणते की अगं आतमध्ये मुलाचे कपडे घालून गेली आणि तेव्हा सुद्धा तुला समजले नाही का की आता मुलीचे कपडे घालून आले, कपडे घालताना सुद्धा तुला समजले नाही का. तेव्हा मयुरी चिडते आणि आजी तू कोणत्या कपड्याबद्दल विचारते असं म्हणते. तेव्हा मयुरी भयंकर चिडलेली असते तर रमाकांत काका हे मयुरीला शांत करतात. तेव्हा मयुरी रडतच म्हणते की काका तो मुलगा आहे ना मगाशी आला होता तो, आम्हाला दोघांना एकमेकांच्या सोबत राहायचे, एकमेकांबरोबर लग्न करायचे, मी कायमची त्या मुलाबरोबर निघून जाणार, तुमच्यासोबत मला या घरामध्ये नाही राहायचे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो का, आणि तुला एक मुलगी आहे हे त्याला माहिती आहे का. तेव्हा मयुरी म्हणते की हो माहिती आहे ना, आणि माझ्या लेकी सकट मला स्वीकारले आणि तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही, कारण मी माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी समर्थ आहे, तिला माझ्या सोबत घेऊन जाणार, तुम्हाला तिचं टेन्शन घेण्याचे काही गरज नाही असे बोलून मयुरी रागाने आतमध्ये जाते. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की आता या मुलीचं काय करावे तेच कळत नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की रेवा जे काही म्हणते ना ही नौटंकी करते तेच आहे हे सर्व. सर्वांना आणखीन टेन्शन आलेले असते. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी याला नाटकं नाही म्हणत, याला काहीतरी आजार म्हणतात. तेवढ्यात सीमाला खूप असे चक्कर आल्यासारखे होत असते आणि ती खाली पडणार तोच अक्षय आणि रमा धावत तिला धरतात. सीमा म्हणते की मला आता नाही सहन होत. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की आता हे दुसरे नाटक. तेव्हा रमा ही सीमाला पाणी पिण्यासाठी देते. त्यानंतर इकडे शशिकांत हा बिअर बारमध्ये तो पत्त्याचा डाव जिंकलेला असतो आणि तो माणूस म्हणत असतो की खरंच तू लकी आहे रे, वहिनींनी ही अंगठी तुला घातली म्हणूनच तू हा डाव जिंकला. तेव्हा शशिकांत म्हणतो की बायकोचे कौतुक वगैरे काही करायचे नाही, याला मर्दांगी म्हणतात. तेवढ्यात शशिकांतचे लक्ष हे पंकजकडे जाते. तेव्हा शशिकांत पंकजला आवाज देतो आणि त्याच्याजवळ बोलून त्याची लगेच गचंडी धरतो आणि आता जे काही आहे ते बघितले ना, बाहेर याच्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही आणि तुझी लायकी आहे का येथून पार्सल घेण्याची. तेव्हा पंकज म्हणत असतो की अहो नाही, माझं नाही, हे दुसऱ्या साहेबांचं पार्सल आहे. तेव्हा पंकज घाबरतच तेथून निघून जातो. शशिकांत खुश होऊन आपला दरारा आहे आणि मी परीच आहे असे बडबडू लागतो. त्यानंतर इकडे रमानी अक्षय किचनमध्ये असतात तर अक्षयला मयुरीच्या वागण्याचे टेन्शन आलेले असते. रमा विचारते की अहो मयुरीताईंना नेमकं काय झाले हो. तेव्हा अक्षय म्हणतो की नेमकं काय झाले ते तर सांगू शकत नाही, परंतु मला बहुतेक हा मानसिक आजार वाटतो. मेंटल इम्बॅलन्स म्हणजे नक्की ताईला भास होतात आणि हे खरंच खूप सिरियस वाटते आणि ताईला खरंच आता डॉक्टरांच्या उपचाराची खूप गरज आहे. तेव्हा रमा विचारते की म्हणजे काय. तेव्हा अक्षय सांगतो काही आजार खूप टोकाचे असतात म्हणून फक्त सायकॉलॉजी जाऊन काही उपयोग होत नाही, त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे जावे लागते. मी असे वाचलेले आहे की अशा पेशंटच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा असतो. ही अशी माणसे एकट्याबरोबरच बडबडत राहतात. त्यांना असे वाटते की आपल्याबरोबर कोणीतरी बोलते म्हणून ते बडबड करतच राहतात. कुठल्याही कामात त्यांचं लक्ष नसते, रात्रंदिवस ते जागेच असतात. असे अनेक प्रकार याच्यामध्ये असतात आणि ह्या अशा माणसांना खूप नैराश्य येते. ह्या आजारांना घरगुती उपाय करून काही उपयोग नाही, त्याकडे लक्ष द्यावे लागते. आणि हा सर्दी खोकल्याप्रमाणेच एक आजार आहे, जसे आपण डॉक्टरांकडे त्यासाठी जातो तसाच, आणि या आजाराकडे लक्ष द्यायला हवे आणि आपल्या सुशिक्षित घराने तरी हे तर समजून घ्यायला हवे की हा सुद्धा एक आजार आहे. अक्षय म्हणतो की आपण आता असे समजायचे की ताईला सडकून असा ताप आला आणि तिला डॉक्टरांची औषधांची गरज आहे. मला सुद्धा टेन्शन येते. त्यानंतर इकडे पंकज काका घरी आलेला असतो आणि मंगला मावशीला सांगतो की तो शशिकांत मुकादम आहे ना रमाचा सासरा, त्याचे अजून नालायक धंदे थांबलेलेच नाही. मंगला मावशी म्हणते की अहो काय सांगता. तेव्हा पंकज म्हणतो की मी बारमध्ये जेव्हा पार्सल आणण्यासाठी गेलो होतो तेथे हा शशिकांत मुकादम एका माणसाबरोबर जुगार खेळत होता आणि पैशांचा ढीग त्याच्या समोर होता आणि अजून सुद्धा त्याला त्या पोरी लागतात. एक मुलगी आली आणि त्या पोरींना तो बेबी बेबी असे करत होता आणि आज तर त्याने चक्क आपल्या हातातील बायकोने घातलेली अंगठीसुद्धा त्या जुगारावर लावली होती. त्यामुळे ह्या माणसाचं काही खरं दिसत नाही. तेव्हा मंगला मावशी म्हणते की अहो आज तर त्याने अंगठी लावली, उद्या अख्खं घर तो लावेल जुगारावर. असंच जर प्रत्येक गोष्ट तो जुगारावर लावत गेला तर आपण काय करणार. पंकज म्हणतो की ते त्याचं घर आहे, आपण त्यात काय करणार.
त्यानंतर इकडे सर्वजण जमलेले असतात. अभि, आनंद आणि अक्षय हे मयुरीसाठी डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात. तर पार्वती आजी चिडते आणि तुम्ही मूर्ख आहात का? ती मयुरी डॉक्टरांसमोर सांगेल की माझे घरचे मला छळतात, त्रास देतात, मग आपली काय प्रतिष्ठा राहिली? तेव्हा अक्षय म्हणतो की कुठलाच डॉक्टर हा अशा गोष्टी बाहेर सांगत नाही आणि जरी सांगितली तरी आता आपल्याला त्या गोष्टींचा काही फरक पडणार नाही, कारण आपल्याला फक्त आता मयुरी ताईची काळजी आहे आणि तिला आता सध्या ट्रीटमेंटची गरज आहे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो का, मग बंद करून ठेवा तिला रूममध्ये. तेव्हा त्या जे डॉक्टरांना तिने हे सर्व जर सांगितले तर त्या सायट्रिकडून त्याच्या बायकोला कळेल, त्याच्या बायकोकडून पूर्ण ज्या मैत्रिणींना समजेल, मग आपली काय इज्जत राहिली आणि मग गावभर बातमी पसरेल की मुकदमांच्या मुलीला वेड लागले ते. तेव्हा सीमाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि ती आपले पाणी पुसते. पार्वती आजी म्हणते की मुकदमांच्या मुलीला वेड लागले म्हणून मुकदमांना सुद्धा वेड लागले असेल असं सर्वजण म्हणतील. तेव्हा आनंद आणि सर्वजण आजीला समजवण्याचा प्रयत्न करतात की तू हे सर्व काय बोलतेस. तेव्हा अक्षय म्हणतो की मला त्याची काही गरज पडत नाही, कारण मला फक्त आता माझ्या बहिणीची काळजी वाटते आणि तिला ट्रीटमेंटची गरज आहे. तेव्हा अक्षय अभिला डॉक्टरांना फोन करण्यासाठी सांगतो. तेव्हा पार्वती आजी ही अभिच्या हातातील मोबाईलच घेते. तर अक्षय म्हणतो आजी मी तुला शेवटचं सांगतो की आपल्या घरामध्ये माणसं किती हेल्दी आहे हे महत्त्वाचे आहे, आपल्याला किती जण ओळखतात हे नाही. त्यामुळे तू कितीही विरोध जरी केला तरी मी ताईला डॉक्टरांकडे घेऊनच जाणार. म्हणून पार्वती आजीच्या हातातील मोबाईल घेऊन तो अभिच्या हातामध्ये देतो आणि अभिला परत फोन लागण्यासाठी सांगतो. तेव्हा अभि फोन लावून अक्षयकडे बोलण्यासाठी देतो. त्यानंतर इकडे रमा, सीमा, पार्वती आजी हे सर्व मयुरीच्या रूममध्ये आलेले असतात आणि मयुरी ही रागाने इकडे तिकडे सर्व काही वस्तू फेकून देत असते. अक्षय, सीमा तिला धरतात तर मयुरी काही ऐकत नाही आणि तुम्ही सर्वजण येथून जा असे जोराने ओरडत म्हणत असते. मयुरी म्हणते की हे माझं घर आहे, मी कुठेही जाणार नाही. तर सीमा तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तर पार्वती आजी म्हणते की मी तुम्हाला सांगितले होते की हिला डॉक्टरांची नाही गरज, ही सर्व हे नाटक करते. अक्षय आजीला शांत राहण्यासाठी सांगतो. तर मयुरी जोराने म्हणते की हो, मला मानसिक आजार वगैरे काही नाही, मी हे सर्व नाटकच करते. तुमचा सर्वांचा मला या घरातून हाकलून देण्याचा प्लॅन आहे. वेड्यांच्या विस्पताळामध्ये मला तुम्ही भरती करणार आहात ना, पण मी कुठेही या घरातून जाणार नाही, हे घर सुद्धा माझे आहे असे रागानेच मयुरी बडबड करत असते. तेव्हा अक्षय मयुरीला समजावतो आणि सर्वांना टेन्शन येते. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये अक्षय अडकवण्यासाठी शशिकांत आणि रेवाने मुद्दाम एक प्लॅन केलेला असतो. रेवाने कुठला तरी फोटो शशिकांतला मोबाईलमध्ये दाखवलेला असतो. तेव्हा शशिकांत तो फोटो बघून रेवाला म्हणत असतो की हुकमी इक्का आहे, दे टाकून आणि कर धमाका. तेव्हा रेवा म्हणते की आपली दिवाळी तर आत्ता सुरू झाली. त्यानंतर रेवाची आई ही मुकदमांच्या घरी येते आणि अक्षयची सर्वांसमोर गचंडी धरत माझ्या रेवाचं तो पूर्णपणे आई तू बर्बाद केले आणि ती बोलत नाही म्हणून तू हे विसरू नको की तिची आई जिवंत आहे. तेव्हा कुणाला काही समजत नाही. अक्षय म्हणतो की तुम्ही हे काय बोलता. तेव्हा कावेरी रागाने अक्षयला म्हणते की तुला तिच्याबरोबर लग्न करायचे नव्हते तर तू रेवाला प्रेग्नेंट का केले. तर अक्षय, रमा आणि सर्वांना तर खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा आता शशिकांत, रेवा यांचा जो काही प्लॅन आहे तो रमा आणि अक्षय मिळून सर्वांसमोर कसा घेऊन येणार ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत